नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे युनिक मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वात आधी तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आज आपण बघूया अतिशय सोपी आणि स्वादिष्ट अशी रेसिपी ओल्या नारळाच्या सारणाचे मोदक ड्रायफ्रूटसह. सर्वात आधी हे सगळे ड्रायफ्रूट बारीक करून घ्यायचेत. इथे मी घेतले अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम, 2 ते 3 खारीक ज्याचे मी बारीक तुकडे करून घेतले आणि 7 ते 8 मनुके. हे सगळं आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. यानंतर आपण बनवून घेऊया मोदकासाठी लागणारे सारण. याच्यात आपण 2 चमचे तूप घालून घेऊया, 2 चमचे खसखस, लालसर रंग येईपर्यंत खसखस भाजून घ्यायची आहे. यात 1 वाटी ओला नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे. यात आता 1 वाटी ड्रायफ्रूट घालून घेऊया जे आपण बारीक करून घेतलेत. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. यात 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. थोडासा लालसर रंग येईपर्यंत सारण भाजून घ्यायचंय. आणि यात आता 2 चमचे इलायची पावडर घालून घ्यायची आहे ज्यात मी साखर घालून बारीक करून घेतले. यात थोडंसं जायफळ किसून घालायचंय. त्यानंतर आता हे सगळं सारण एका ताटात काढून घ्यायचंय. सारण थंड होईपर्यंत आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया. यात मी घेते 1.5 वाटी पाणी, अर्धी वाटी दूध आणि यात अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे. आणि यात आता 2 वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. गॅस बंद करायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी ही उकड झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे. उकड थंड होऊ द्यायची आहे आणि ही छान मिक्स करून घ्यायची आहे. हा पिठाचा गोळा 10 ते 15 मिनिटांसाठी असाच ठेवायचा आहे. त्यानंतर आता आपण सुरुवात करूया मोदक बनवायला. मी इथे मोदक बनवण्यासाठी मोल्ड घेतलेला आहे. त्यात आपण थोडं पीठ घालून घेऊया. आणि हाताला तूप लावून हे छान दाबून घ्यायचंय. आणि ह्यात सारण थोडंसं भरून घ्यायचंय. त्यानंतर यावर थोडंसं पीठ लावून दाबून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आपला मोदक इथे तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी ते सगळे मोदक तयार करून घेतलेत. आता आपण हे सगळे मोदक वाफवून घेऊया. मी ते सगळे मोदक वाफवण्यासाठी ठेवते. त्यावरती थोडंसं केसर लावून घ्यायचंय.
आणि 10 ते 15 मिनिटासाठी गॅस कमी करून झाकण ठेवून द्यायचे। तुम्ही बघू शकता 15 मिनिटानंतर आपले मोदक इथे तयार झालेले आहे। याच्यावरती साजूक तूप घालून बाप्पाच्या प्रसादासाठी अतिशय मऊ आणि सुंदर असा मोदक आपला इथे तयार झालेला आहे। मी घरी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा।